डॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकास कामांबाबत महापालिकेतील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत आज पदाधिकारी व प्रशासनांची संयुक्त बैठक महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली. बैठकीत डॉग शेल्टर उभारणी, शहरातील पथदिवे कार्यान्वित करणे तसेच जनरल बजेटमधून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. डॉग शेल्टरचे आराखडे तातडीने तयार करून सादर करण्याच्या सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना दिल्या. शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्याने सर्व सदस्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. यासह अनेक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या, काही अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर विषय कोल्हापूर शहरासाठीचे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर लोक कोल्हापूर शहरातील कुत्र्यांमुळे आणि गायी म्हैसीमुळे यांच्यामुळे खूप त्रस्त आहेत आणि खूप हल्ले डॉगचे होत आहेत. तर त्यासाठीचं शेल्टर हाऊस ॲज अर्ली ॲज पॉसिबल बांधण्याची खूप गरज आहे. त्याच्याबरोबरीनेच येणाऱ्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लाईटची, दिव्यांची व्यवस्था, कारण तुम्ही पाहिलं असेल तर नगरसेवक आता निवडून येऊन 5 महिने झाले. लोकांची अपेक्षा आहे की कोल्हापूर शहर प्रकाशमय व्हावं. त्याचबरोबरीने आज रंकाळ्याची दुरावस्था आणि प्रदूषित पाणी याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि असे काही निर्णय की ज्याच्यामध्ये नगरसेवकांची युती होणं आणि मग प्रशासन आणि नगरसेवक यांच्या दोघांच्या संयुक्त सहकार्याने शासनाकडे काही निर्णय, मग ज्याच्यामध्ये कामगार नियमित करणं असू दे किंवा आज जे कोल्हापूर शहरामध्ये इन्कम सोर्स कोल्हापूर शहरासाठी कशा पद्धतीने चांगला होईल, कारण तुम्हाला माहिती आहे की फंड कलेक्शन झाल्याशिवाय कोल्हापूर शहरातील रस्ते असू देत किंवा बाकीच्या काही आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवता येणार नाहीत आणि असे एक नवे अनेक प्रश्न तातडीने त्याच्यावरती निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही बैठक झाली. दरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना सांगितले की पाणीपुरवठा, वेतन, कर्जफेड, जलसंपदा विभागाची देयके तसेच इतर अत्यावश्यक खर्च मिळून दरवर्षी सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे उपलब्ध निधीचा वापर प्राधान्याने अत्यावश्यक सेवांसाठी करणे आवश्यक आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध विभागांचा नियमित आढावा घेतला जात असून चालू वर्षात उत्पन्न वाढ निश्चित दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काही विभागांमध्ये दरवाढीची आवश्यकता असल्याने त्यासाठी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, आदिल फराज, प्रतिज्ञा उत्तुरे, जयंत पाटील, मुरलीधर जाधव, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, उप आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, स्वरूप कदम, सृष्टी जाधव, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाडगे आदी अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.